सलग 20 वर्षापासून पळणारा पक्षा, सांगा माहिती. सरळगावचा पक्षा 19 वय आहे त्याचा, 20वा चालू आहे. 20 वर्षापासून पळतं. आमच्या दावणीला 2-3 महिने आला आहे पाले खुर्द्याला. तिथंच आहे. 3-4 शर्ती झाल्या त्या, 4 शर्ती गुलालात आहेत. बरोबर. आता कोणत्या नावाने आपल्या पाले खुर्दला तुमच्या दावणीला आलाय ते सांगा ना एकदा. स्वर्गीय जगन मंगल्या पारधी, रुपेश जगन पारधी, प्रणित डोंगरे, दत्ताबाई गुडे, मेजर नकऱ्या ग्रुप पाले खुर्द या नावाने पळतंय. बरोबर. मग करार झालाय का काय मैत्रीमध्ये? मैत्रीमध्ये दिलाय ना. मैत्रीमध्येच दिलाय. आता तिकडे कुठला बैल आहे? कोणा सरलगावचा काय सांगितलं तुम्ही? नकरे आणि पक्षा. सरलगावचा. हां म्हणजे त्यांच्या दावणीचा पेज आहे. हां त्यांच्या बरोबर. नावातलं आहे. आता कसं काय म्हणजे मैत्री संबंध आणि पुढं बघा 20 वर्षापासून पळतं बैल, पण एक नातेसंबंधी टिकवण्यासाठी तुम्हाला बैल दिलाय. काय म्हणजे किती वर्षापासून तुमचे संबंध आहेत? आमचे 2-3 वर्ष आले संबंध आहेत चांगले. मैत्री म्हणजे घरातले हरकीच झाले, म्हणून त्याही बैल आपल्या इकडे पाठवून दिलाय. बरोबर. आता सुरुवातीला तुम्ही सांगितलं की 3-4 शर्ती झाल्या दावणीला आल्यापासून आणि 4ही गुलालांचं मानकरी झाले. आता आज पण इथं चिंचोलीच्या मैदानामध्ये गुलाल पडल्या अंगावर. आज कुठली गाडी झाली? लंपी होता आणि एक बैल होत्या बैलाचा नाव काकरगावचा लंपी होता. आदई. आदईचा लंपी होता. लंपी. आणि मग याच्यासोबत कोण पळाला? वामजे पनवेल टिचकी. टिचकी होता. टिचकी वामजेकरांचा टिचकी. वामजेकरांचा टिचकी. कसं झाला नियोजन पहिऱ्याचा? नियोजन कालच झालता, संध्याकाळी झालता नियोजन आणि 8 डे नेऊन शर्यत जमवली. बरोबर. डिंजोरची शर्यत झाली का? हां आणि वामजा आणि मला वाटतं तुमचा पाले खुर्द मला वाटतं जवळ जवळच आहे, जवळ शेजारचाच आहे ना? गाव आहे. कारण कुठेतरी मला वाटतं बघा आता हे नातेसंबंध टिकवलं जातात तर आजूबाजूच्या गावाची लोक आपल्याला लवकर सपोर्ट करतात. हां. काय बोलत? काय नाही, त्यांच्याशी शर्यत पण झाली आपली आणि आता पायऱ्यात पळालो. बघा म्हणजे खेळ असा असावा कुठेतरी. बघा काल शर्यत आणि आज पायऱ्यात, पायऱ्यात उद्या पण शर्यत होईल, त्याच्यानंतर पण पायऱ्यात पडलो. पायऱ्यात. आता तुमच्या दावणीचा इतिहास मला सांगा एकदा. पाले खुर्दचा म्हणजे तुमच्या दावणीला याच्या आधी कुठली बैल होती? याच्या आधी लक्ष म्हणून बैल होता, तो आता घाटावर आहे. बरोबर. बोल बोल. घाटावर आहे तो आता. मेजर आहे, टायगर आणि नकरे आणि पक्षा. पक्ष 4 बैल आहेत 4 बैल. आता सध्या घरी किती आहेत? घरी 4 आहेत. घरी 4 आहेत. हां 4ही बैलांचं नियोजन मग कसं काय? आज एकच आणलंय का? एकच आणलंय आज, बाकीचे घरीच आहेत. म्हणजे प्रत्येक अड्ड्यामध्ये एक 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 नियोजन. एक कारण कुठेतरी म्हणजे अड्डा ते म्हणतात ना अड्ड्याला शोभा येण्यासाठी प्रत्येक गाडा मालकाने तिथं पोहोचावं आणि तुम्ही तसंच केलं. एक बैल या अड्ड्याला तर एक बैल दुसऱ्या अड्ड्याला. आता आज जो पक्षाचं नियोजन केलं होतं कोणी गाडी पळवली आजची? गाडी साहिल दुर्गे चिंद्रन, त्याने गाडी पळवली. चांगली अशी गाडी पळवली. ड्रायव्हर पण बाजूचाच. ड्रायव्हर पण बाजूचा चिंद्रन. म्हणजे आज एक बोलायला गेलं तर तुमचा गावचा सात त्रिकूट पळाला. त्रिकूट. आणि कोण कोण आले? दादा आल्या. दादांची ओळख सांगा. प्रणित डोंगरे, डोंगऱ्याचा वाडा आणि हे पक्षाचे मालकच समजा. आणि तो आपले झाले मित्र मंडळी ती पण आहेत. आणि आजचा अड्डा निवडण्याचं कारण म्हणजे इथं चिंचवलीचं म्हणजे बैल बरेच दिवस बसून होता, 10-1 दिवस. आहे चला करू मग शर्यत त्याची. गॅपमध्येच काढतो, याचं वय पण झालं म्हणून 10 दिवसाच्या गॅपवर बैल पळवतो, पळतो चांगला. मला वाटतं बोनेलीच्या मैदानामध्ये पण मी दाखवलं होतं. मला वाटतं जो मुलगावकरांचा चिक्की आहे त्यासोबत पण याची गाडी झालेली आहे कुठली म्हणजे पलतंय. तिथं पण कुठली गाडी झाली होती बोनेलीला. तो निकाल तुमचा पेंडिंगला होता? पेंडिंगला होता तो. संध्याकाळी 7 वाजता कमिटीवर गेलता निकाल. 7 वाजता निकाल आपल्याला भेटला. कांब्याचा शंभू होता आणि सुधागड पालीचा चिमण्या. म्हणजे मोठी लढती मोठ्याच चालू आहे तुमच्या. तेच चालू आहे. कारण पक्षामध्ये ती किया आहे म्हणजे मोठ्या गाड्या केल्याची. पक्ष टॉपचाच आहे आणि त्या दावणीतला नखरे पण टॉपचाच आहे आता. बरोबर. आता पक्ष तुम्ही सांगितलं कुठेतरी मैत्री संबंधात दिलेत. आता किती दिवस तुमच्या दावणीला पळेल? ही सीझन पूर्ण पळेल का? सीझन कपसपर्यंत पळेल बाई. बघा म्हणजे कुठेतरी चला तुमचं नाव पण आता मला वाटतं जसं तुमच्या बाकी बैलांनी गेले तसा पक्ष पण करणार आहे. काय अपेक्षा असतील त्याच्याकडनं आता पुढे? त्याच्याकडनं काय अपेक्षा नाही, त्यांनी अपेक्षा आपल्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि जसं तुम्ही सांगितलं किती वर्षापासून म्हणजे तुम्ही हा खेळ करतात? आम्ही 4-5 वर्षाला खेळ करतो. आता नवीनच आहेत आम्ही पण. बरोबर. नवीन आहेत तरी पण अनुभव म्हणजे खूप मोठा असेल कारण तुम्ही पण बरेचसे दिवस बघितले त्या क्षेत्रामध्ये काय काय होतं त्या. काय सांगाल कसं चाललंय खेळ आपला? खेळ मैत्रीपूर्ण चाललाय, चांगला असा खेळ चाललाय. आणि अजून चांगले दिवस मुंबई बिंजोरला यावं त्याच्याकरता गाडा मालकांनी सहकार्य करायला पाहिजे. तुमच्याकडून काय सहकार्य असेल? आमच्याकडून काय नाही,
आपलं टायमिंगवर बैल काढले पाहिजेत. खालती गेल्यावर काय आरडाओरडा नको करायला, कोणाला काय बोलू नाही. तसेच प्रेमापुरती शर्यत करावी, रागरोष नाही करावा बस. बरोबर. आता चांगली अशी बाईट दिली, तुझं नाव पण सांग ना एकदा मला. यश गीते. यश घेते. बरोबर. तुझं दादाशी काय संबंध आहे? दादाशी काय नाही, आपलं शेजारी आहेत ते. म्हणजे आजूबाजूलाच राहतात तुम्ही. हां, बघा म्हणजे चला गावचा बैल पलतोय तर आपण पण जाऊया. हां, आणि त्या ज्या गोष्टीचा मला वाटतं जसं गावाचं नाव आल्यानंतर प्रत्येकाला अभिमान असतं की आमच्या गावचा बैल पलतोय. आता जसं सरळगाववाल्याकडनं तुम्ही 4 गुलाला झाली, काही बोलणं वगैरे झालं का? ताई काय बोललं का चांगला पलतो वगैरे, काय अशी प्रशंसा केली का? हां बोलतात. तुम्ही बोलता बैल चांगला ठेवता, तब्येत बिब्येत बरोबर आहे त्या बैलाची, इकडे आली तरी चांगला पळतो बोलते. आता 20 वर्षापासून पलतो तुम्ही सांगितलं, 20वं वर्ष चालू आहे, वय वर्ष 20वं चालू आहे त्याचा. अजून किती दिवस पलवायचा आहे? कारण मला वाटतं त्याला बघून कोणी बोलणार ना, 20 वर्ष झालंय त्याला बघून बोलणार नाही, पण बरेच जुने लोकांना माहीत असेल पक्ष म्हणून बैल आहे सरळगावचा पक्ष. हां, आदत वयापासून तिकडे पळायचा का? आदत वयापासून. बघा म्हणजे, आणि कुठल्या जातीत मोडतंय? कारण बैल मला तर वाटतं खिल्लार दिसतोय, पण तुम्हाला काय माहिती? खिल्लारच आहे का? खिल्लारच आहे. प्युअर खिल्लार आहे. हम्म. बघा म्हणजे खिल्लार जातीची बैल टिकून पळतात, त्याचा उत्तम उदाहरण आहे म्हणजे पक्ष आहे. बोलणार नाही. कोण बोलणार नाही, तो 19 वर्ष विश्वासच नाही ठेवीत, पण 19 वर्षाचा आहे बैल. बरोबर. कुठेतरी मला पण तुम्ही मागाशी सांगितलं की 20 वर्षाचा बैल आहे, पण मला पण थोडासा एक या आला मनामध्ये की नक्की बैल दिसायला फिटनेसमध्ये आहे आणि त्याचा रुबाब पण दिसतोय, कारण उभा राहण्याची त्याची ती दाया आहे, क्षमता आहे काही पल्ल्याची. बघा म्हणजे वाटत नव्हतं 20 वर्षाचा बाईट घेतं तर सर्व काही त्या गोष्टी समोर आल्या. त्याच्या अंगात रग लय आहे, लय गरम आहे बैल. हात नाही लावून देत, आतमध्ये मारलेला असला बेड्यात सोडून पण नाही देत, हात पण नाही लावून देत. बरोबर. आता इकडे कोण देखरेख? घरी सर्व मुलंच इकडे का? आपले ते सर्व मित्रमंडळी आहे आपली. आणि नियोजन सगळी मिळून करताना असं बरोबर काय नाही. म्हणजे एकेच्या हातामध्ये नाही, नाही, सगळीच करतात. कारण कुठेतरी गुलाल घ्यायचा असतं तर सर्वांची ते सर्वांचं असतं ना, आहे. मत असतं की आपण सर्वांनी मिळून एक मिळून मत घ्यावं आणि गुलाल घ्यावा. आजच्या गुलालाचा आनंद आनंद आहेच, गुलाल भेटला आज पण बघा. चांगला. चला, चिंचवलीच्या पाठीच्या काही आठवणी काय सांगाल? आठवणी काय नाही, आपण किती वर्षापासून या पाठीला तुम्ही भेट देता? 2 वर्ष झाले, जास्त नाही. 2 वर्ष म्हणजे 4 वर्षाच्या अनुभवामध्ये 2 वर्ष चिंचवलीच्या. बाकी कुठली कुठली तिकडे आपली मैदानं केल्यात? आपण उसाटणा तिकडची कुठली ती शिरसे मैदान झाला, अजून ती पादेरवाडी झाली, बोरीची वाडी, असे मैदान तिकडं चालूच असतात. आणि आता बोनिवली पण, त्याच्यानंतर मी तुम्हाला बोनिवली, उसाटणा, अजून हे चिंचवली, रेडगर, 3-4 मैदान आपलं बैल असतो. बरोबर. चला, आता जास्त वेळ नाही घेत, कुठेतरी तो पण सांगतोय की आता थांबूया आपण, लवकरच आपण चांगली अशी अजून एक मुलाखत घेऊ. कारण तुम्ही बघत असाल जी नामांकित बैलं नाही तर सर्व गोरगरिबांची बैलं सुद्धा माझ्या चॅनलवर दिसत असतात. आणि आजच्या चिंचोलीच्या मैदानामध्ये मी तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी, की चांगला गुलाल घेतला आणि तुम्ही कायम गुलालात राहावा अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. वय वर्ष 20. बघा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला वाटते का? कारण मला तर वाटतं खूप म्हणजे खूप अशी त्याची देखरेख चांगली केलेली आहे, म्हणून आज 20व्या वर्षामध्ये सुद्धा बैल पळतोय. पक्ष सरळगावकरांचा पक्ष आता पालेखुर्दकरांच्या जवळ आलेला आहे आणि चांगलं नाव करतो त्यांचं सुद्धा. 4 लढती झाल्या मोठ्याल्या, 4ही लढतींवर विजय मिळवलेला आहे.